पुण्यातील कोंढवा भागामध्ये रात्रीच्या वेळी 2 गटांच्या जमावाने पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली। यावेळी 3-4 दगड फेकण्यात आले। यातला एक दगड एका तरुणाला लागला। त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली। हा प्रकार धार्मिक तणावातून झाल्याचं म्हटलं जात होतं, मात्र तसं नसून हा केवळ लहान मुलांची भांडणं असल्यास पोलिसांनी सांगितलंय। कोंढव्यातले काही व्हिडिओ रात्री उशिरा सोशल मीडियावर व्हायरल झाले। धार्मिक तणाव निर्माण झाल्याचे दावे करण्यात आले, मात्र आता पोलिसांनी नेमकं प्रकरण काय होतं हे सांगितलं। या भागात खेळत असलेल्या 7-8 वर्षांच्या मुलांची एकमेकांशी भांडणं झाली, त्यामध्ये 15-16 वर्षांची मुलंही सहभागी झाली। या मोठ्या मुलांनी काही लहान मुलांना मारहाण केली। त्यानंतर पालक घटनास्थळावर पोहोचल्यानंतर 2 गटात तणावाची स्थिती निर्माण झाली। पोलीस तक्रार देण्यासाठी हे दोन्ही गट पोलीस स्टेशन बाहेर जमले। त्यावेळी पोलिसांनी विनंती केल्यानंतर काही जण तिथून निघून गेले, तर काही जणांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला। 3 ते 4 दगड भिरकावण्यात आले, मात्र मोठी दुखापत कुणालाही झाली नाही। त्यावेळीच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी योग्य बळाचा वापर केला। काहींना घटनास्थळीच ताब्यात घेतलं आणि संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केला। त्यामुळे सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून वेगवेगळ्या धर्मांची मुलं असल्यामुळे याला धार्मिक रंग दिला जातोय, मात्र असा काहीही प्रकार नसून केवळ लहान मुलांच्या भांडणांमधून घडलेली घटना असल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितलंय। खरं तर एक स्पॉन्टेनियस झालेला प्रकार होता, ज्याच्यामध्ये ईशाबेला नावाची एक सोसायटी आहे। त्या सोसायटीमध्ये लहान मुलांचा वाद झाला। ही सगळी टीन्समधली छोटी मुलं होती आणि या वादामध्ये मग काही मुलं हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी तिथल्या काही लहान मुलांना मारहाण केली। दुर्दैवाने ही सगळीच मुलं लहान होती, म्हणजे हे सगळे अल्पवयीन मुलं होती। आणि मग त्या संदर्भामध्ये तक्रार देण्यासाठी ज्यावेळेला या दोन्ही बाजूचे लोक पोलीस स्टेशनला आले, त्यावेळेला तिथे काही जमाव एकत्र आला। पोलिसांनी त्यांना विनंती केली की तुम्ही असं एकत्र येऊ शकत नाही आणि जी काही कायदेशीर कारवाई आहे ती होणार आहे। याला प्रतिसाद देऊन बरेच जण निघून गेले, पण काही जण थांबून राहिले आणि मग काही जणांनी तिथे किरकोळ अशा पद्धतीचे 2-4 दगड टाकले। त्याच्यामुळे वातावरण खराब झालं। तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या ठिकाणी जागेवरती पोहोचले। त्यांनी दोन्ही जमावाला वेगळं केलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यापैकी काही हुल्लडबाजी करायचा प्रयत्न असेल तर पोलिसांनी योग्य त्या बळाचा वापर करून त्यांना डिस्पर्स केलं। रात्रीच परिस्थिती शांत झाली होती। पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावरती ठेवण्यात आलेला आहे। शांतता कमिटी आणि इतर उपाययोजना सुद्धा पोलीस करतायत आणि मग तिथे जे जबाबदार नागरिक आहेत हे सुद्धा मदतीला आले आणि ही परिस्थिती काही तासातच निवळली आणि आता शांतता आहे। पोलीस त्यांची कारवाई करतात। इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे जे कोणी आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावरती कारवाई होईल। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।